कुरुल जिल्हा परिषद सदस्य सचिन जाधव यांनी केले अशोक मिसाळ यांचे कौतुक. अशोक मिसाळ यांनी प्रतिकूल परिस्थितीवर केलेली मात कौतुकास्पद. सचिन जाधव. विरोडी बुद्रुक येथील अशोक मिसाळ यांचा प्रेरणादायी प्रवास. अलीकडच्या युगात सर्वत्र निराशाग्रस्त असलेल्या व्यक्तीचे प्रमाण वाढताना दिसत आहे, परंतु शारीरिक अपंगावर मात करत मोठ्या जिद्दीने यशस्वी जीवन जगत असलेल्या अशोक मिसाळ यांचे कौतुक करावे तेवढे कमी आहे. राज्यामध्ये सर्वत्र नागरिकांच्या सेवेसाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विभागातर्फे विशेष समाधान शिबिर आयोजित करण्यात आले होते. या प्रसंगी अशोक मिसाळ देखील आले होते. त्यांच्याशी आमच्या प्रतिनिधींनी संवाद साधला. पहा त्यांच्या प्रतिक्रिया. आपलं नाव आणि कुठलं गाव ते पण सांगा. माझे नाव अशोक चांगदेव मिसाळ, विरोडे बुद्रुक, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर. या छत्रपती शिवाजी महाराजावर समाधानकारक शिबिर आयोजित कार्यक्रम घेतला. एक बावनकुळे साहेबांनी एक आयोजित कार्यक्रम घेण्यासाठी हे कार्यक्रम घेतलेला आहे. त्याबद्दल आम्हाला शेतकऱ्यासाठी चांगले सुखसुविधा, अजून अपंगासाठी काय अडचणी आहेत ते आयोजित केलेला कार्यक्रम आहे. ते आम्हाला फार छान वाटले. आम्हाला हे अपंगासाठी जे काय स्कीम आहे ते भरपूर दिले. आम्ही दोघं जे आहोत, नवरा बायको अपंग आहेत. आमच्यासाठी सुद्धा महिन्याला 2,500 पेमेंट मिळतात. आणि आपण अपंग म्हणून असं रडत बसत नाही, जिद्दीनं जीवन जगायचं. हां, आणि हे आपण रडत बसण्यापेक्षा आपण कष्टानं जीवन जगलं पाहिजे, रुबाबमध्ये जीवन जगलं पाहिजे. आता माझा मी दोन्ही पायानं अपंग आहे. माझं किराणा दुकाना विरोध आहे. एक नंबर टॉपमध्ये चालते. माझी मंडळी दोन्ही पायानं, एका पायानं अपंग आहे, एका पायात कॅलिपर आहे आणि एक पायात असं मस्त आहे. तर तिने कपडे शिवते, ब्लाऊज शिवते. दररोज नाही म्हणा तर दररोज 500 रुपये. लोकांनी माणसांनी असं विनाकारण बिनकामी इकडे तिकडे टवाळकी करत फिरायचं नाही. आजचा दिवस उद्या येत नाही. कारण जिद्दीने केलं पाहिजे, कमवलं पाहिजे. मुलगा चांगलं विश्रांती देईल, म्हणजे आपल्याला वडील मुलगा आपल्याला चांगला सांभाळणार असे स्वप्न गोखल्याचे. हा मुलगा कोणाच्या तर संगतीला लागून काहीतरी व्यसने करून बोंबलत फिरायला हे चांगलं नाही. हे जीवन एकदाच येते, हे 17 वेळा जीवन येत नाही. म्हणून त्या जीवनाचा चांगल्या तऱ्हेने उपयोग केला पाहिजे. माझं शिक्षण 12वी झाले. एकता 1ली ते 7वी पर्यंत विरोडे बुद्रुकमध्ये झाले. 8वी ते 12वी पर्यंत हरिबा देवकर प्रशाला झाले सोलापूर. मग माझी परिस्थिती एकदम डाऊन असल्यामुळे 12वीच्या पुढे मी शिकलो नाही. कारण वडील म्हणजे असं दारोडे होतं, म्हणजे सुशिक्षित नव्हतं, अशिक्षित होतं. आई एकटीनं मंजुरी करून कुठल्यावर आणायचं. आम्ही 6 जण भाव, 3 मुली, 3 जण भाऊ. मग मी विचार केला, घरची परिस्थिती डाऊन आहे, काय करायचं. तर आता मी म्हणलं आमच्या वडिलांना, आईला म्हणलं, मी आता काय शाळा शिकणार, तुमची परिस्थिती नाही, तू एकटी कमावणार, बाप दारू पिऊन असं झोपणार, मग तुझ्या एकटीवर कसं भागायचं परपंच. तेव्हा मी एक छोटंसं दुकान टाकतो, गोळ्या बिस्किटचं दुकान टाकतो, शिवचिवडा टाकतो. मग 97 सालाला माझं 97 सालाला दुकान चालू केलं. त्यात गोळ्या बिस्किट टाकलं. परत धंदा चांगला व्हायला लागला. परत मग मी काय केलं, 2000 सालात मोठं किराणा दुकान टाकलं. ते शासनानं 25,000 मला हे दिलं, म्हणजे भांडवल, खेळतं भांडवल दिलं. त्या खेळतं भांडवलावर मी काय केलं, आता ज्याच्यावर लुंगा 2000 सालापासून आज कालावधी आता 26 वर्ष झालं. एवढं मोठं भांडवल करत करत आज माझ्याकडे 1.5-2 लाखाचं भांडवल आहे. दररोज नाही ना मला 6-7 हजार धंदा होते. मला चिकाटी सोडायची ना, चिकाटीने करायचं. सकाळीच मला 3 मुली, 1 मुलगा. एक थोरली मुलगी CA करत तिला जॉब आहे. बरं, तिच्या मिस्टरला 17,000 पेमेंट आहे. 2 नंबर पोरगी डी फार्मसी झाली. तिच्या नवऱ्याला इंजिनियर आहे, 1.25 लाख पगार आहे. तिचं मेडिकल दुकानात सोलापूर अवंतीनगरला. तिचं दररोज नाही ना मला 7,000 धंदा होतो मेडिकलचा. आता 3 नंबर मुलीचं का ना, आता म्हणजे आता 6 मेला लग्न आहे. तर त्याचा नवरा कॅशियर आहे, स्वतःचा डॉग आहे, 10-12 एकर बागा जमीन आहे, मुंडेवाडी पंढरपूर तालुक्यात. आणि मुलगा गोरा डॉक्टर झाला. त्याचं BSc पूर्ण होऊन गोरा डॉक्टर केला. त्याला मी सांगितलं बोंबलत फिरायचं ना, शेती आपले 6 एकर जमीन घेतली मी, सगळे बागा आहेत. आणि दुकान शेती आणि तुझा धंदा त्या गोरा डॉक्टर झाला.
दररोज घरात पैसे आला पाहिजे, कोणाच्या नादाला लागून हे असं फिरायचं नाही. आता जे लोक काय पोरं काय व्यसनाच्या आहारी नाही गेले. आता काय 80% पोरं काय ना काय व्यसनाच्या आहारी गेले. अरे व्यसन करू नका, आपलं आयुष्य हे एकटाच असतं. चांगलं जीवन जगा, चांगल्या तऱ्हेनं आपलं जीवन हे करा, सांभाळा जीवनाला. उगा इकडे तिकडे फिरू नका. मग त्या पोराला मी गुरा टाकला कोर्स केला. त्यांना आता दररोज नाही म्हणत 1000-2000 कमवते पोरं. माझं दुकान बी चांगलं चालते. आणि माझं आता बसल्या बैठक गेला दररोज 7ला उगाले दुकान, संध्याकाळी 10:30-11 वाजे चालू असतं. चिकाटीनं कमवलं पाहिजे. जे दिवस परत हे टाइम परत येणार. आजचा दिवस फेल गेला म्हणजे आयुष्याचा दिवस एक फेल गेला. म्हणून जिद्दीनं कमवायचं, जिद्दीनं जीवन चांगल्या तऱ्हेने जीवन जगाचं. हा, आम्हाला हे सांगा की आपल्यासारखे समाजात अनेक जण विकलांग असलेले दिसतात, त्यांच्यासाठी तुम्ही काय आवाहन कराल? समाजात होय ते खचून दिव्यांगासाठी मी आता हे आपण मला 2,500 महिना मिळतं, तर ते 2,500 मी ते मागे पोस्टात टाकत असतो. आपल्या पोराला उपयोगी पुढे येईल म्हणजे का त्या पैशाचा योग्य वापर केला पाहिजे. ते दर महिना दोघांचं मिळून 5,000 येतं. आमच्या मंडळीचं 2,500, माझं 2,500. ते आपल्या मुलाच्या भविष्यासाठी ते टाकत असतो. म्हणजे त्याने परत आपल्याला हे करावं, आणि आपल्या पप्पाने चांगलं कमवून ठेवलं आपल्यासाठी. आम्हा दोघांना चांगलं सांभाळावं म्हातारपणी. शासनाच्या सोयी सुविधा वेळेवर मिळतात का? म्हणजे हा, मिळतात. हा, समाधानी आहात? समाधानी आहे. हा, अपंगासाठी भरपूर शासन देतो. अजून सुद्धा प्रयत्न चालू आहे माझा. अजून शासनाकडून हे घ्यायची वीज भांडवल घेण्यासाठी अजून ह्याच्यापेक्षा मोठा धंदा वाढवायचा. झाप फुडा आहे. हा, असं एवढं समाधान नाही. झाप मोठा आहे अजून माहिती. हा, नक्कीच. एकंदरीत सध्याचं जे सरकार आहे, सरकारच्या योजनेबद्दल तुम्ही पूर्ण समाधानी आहात? समाधानी चांगली सोय, सुखसोयी चांगली करते सरकार. शेतकऱ्यासाठी आहे लक्ष. आपण या ठिकाणी पाहिलं की भेटलो आपण अशोक चांगदेव मिसाळे हे एक यशस्वी उद्योजक आहेत जे अपंग आहेत, आणि त्यांना भेटून आपण त्यांचं मनोगत आताच ऐकलेलं आहे की अपंग असून सुद्धा त्यांच्यामध्ये खूप पॉझिटिव्ह एनर्जी आहे. आणि त्यांनी जो काय आपल्याला संदेश दिला आहे समाजाला की धडधाकट असलेले तरुण मुलं म्हणा किंवा आज तरुण आहे तो फ्रस्ट्रेशनमध्ये जातोय विनाकारण किंवा हातबल झाल्यासारखा वाटतोय, परंतु यांच्याकडे पाहिल्यानंतर एक ऊर्जा मिळते की जगण्यासाठी तुम्ही इच्छाशक्ती असणं गरजेचं आहे. तुम्ही अपंग असला तरी हातबल होण्याचा तर काही विषयच नाही. त्याने आज शून्यातनं आज एवढं जग उभा केलं. त्यांच्या 3 मुलींना उच्च शिक्षित केलेलं आहे. मुलगा त्यांचा शिक्षित आहे. त्याने किराणा दुकानचा व्यवसाय एका उंचीवर नेलेला आहे. विरोड्यासारख्या एक 2,2500 लोकसंख्या असलेल्या गावाच्या ठिकाणी त्याने आज हा उद्योग 12वी पास असलेले मिसाळ साहेब यांनी एक चांगल्या लेवलला उद्योग नेला आहे. मी त्यांचं खरोखर अभिनंदन करतो. आणि महाराष्ट्रातल्या सर्व तरुणांनी यांचा आदर्श घ्यावा असं मला या ठिकाणी वाटतंय. शासनाने ज्या काही सुविधा दिल्या त्यांनी त्यांना लाभ मिळतोय आणि त्या लाभातनं त्यांना एक पॉझिटिव्ह एनर्जी मिळते आणि त्यांचा उत्साह अजून सुद्धा थांबलेला नाही आहे. त्यांनी त्यांच्या व्यवसायाचा आणखीन एक्सपान्शन किंवा वाढवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. मला त्यांना या ठिकाणी खूप खूप मी शुभेच्छा देतो. इथून पुढचं आयुष्य त्यांचं आणि त्यांच्या कुटुंबाचं चांगलं भरभराटीला जाऊ द्या आणि त्यांना आनंदमय आयुष्य मिळू द्या अशा मी त्यांना शुभेच्छा देतो.